कधीकधी आयुष्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढायला हवा. हा माझा पहिलाच ट्रेक होता आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मैत्रिणींसोबत पहिल्यांदाच ट्रेकला गेले होते. पावसाळा म्हटलं की मन आपोआप निसर्गाकडे ओढलं जातं आणि यावेळी आम्ही ठरवलं पुण्याहून एका दिवसासाठी निसर्गाच्या कुशीत जाऊया आणि आमचं डेस्टिनेशन होतं सावळागड. सकाळी लवकरच आम्ही पुण्याहून आमचा प्रवास सुरू केला. रस्त्यातल्या सुंदर निसर्ग, ढगांनी भरलेलं आकाश आणि पावसाळ्याचं आल्हाददायक वातावरण प्रवासाची सुरुवातच खूप सुंदर झाली. सावळेगडाच्या जवळ पोहोचताच आजूबाजूचा निसर्ग अजूनच सुंदर दिसायला लागला. हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा, धुक्यांची चादर आणि मध्येच बरसणारा पाऊस खरंच डोळ्याचं पारणं फिटत होतं. आता सुरू झाला आमचा ट्रेक. पावसामुळे वाट थोडी स्लिपरी होती, पण त्याचबरोबर ट्रेकची मजाही डबल झाली होती. आजूबाजूला फक्त हिरवळ, डोंगर, शांत वातावरण. शहराच्या गोंगाटापासून इतकं दूर आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. काही ठिकाणी थांबून आम्ही निसर्गाचा आनंद घेतला. भरपूर फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि अर्थातच रील्ससुद्धा बनवल्या. ट्रेक करताना थोडा थकवा जाणवत होता, पण समोर दिसणारा व्ह्यू पाहिल्यावर सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. हा माझा पहिलाच ट्रेक होता आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मैत्रिणींसोबत पहिल्यांदाच ट्रेकला आले होते. आपण रोजच्या आयुष्यात घर, काम, जबाबदाऱ्या यांमध्ये इतके गुंतून जातो की आपल्या मैत्रिणींसोबत निवांत वेळ घालवायलाच विसरतो. पण असा एखादा दिवस जिथे ना कामाची चिंता, फक्त आपण, आपल्या मैत्रिणी आणि निसर्ग. सोबत चालताना केलेल्या गप्पा, हसणं, थकूनही एकमेकांना साथ देणं आणि त्या क्षणांना मनापासून जगणं. मला वाटतं आयुष्यात अशा छोट्या छोट्या मोमेंट्ससाठी वेळ काढायलाच हवा, कारण मैत्रिणींसोबत घालवलेला वेळ कितीही वर्षांनी आठवला तरी चेहऱ्यावर हसू आणतो. हा ट्रेक फक्त एक प्रवास नव्हता, तर ही माझ्या मैत्रिणींसोबत तयार झालेली एक सुंदर आठवण होती. पावसाळ्यात सह्याद्रीचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर अशा छोट्या ट्रिप नक्कीच करायला हव्यात. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यासाठी काही मोठा प्लॅन करायची गरज नसते. एक दिवसाची सुट्टीसुद्धा आपल्याला पुरेशी असते. पुण्याहून एक दिवसातही अशी सुंदर आठवण तयार करता येते. सावळेगडचा हा मॉन्सून एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूपच खास राहिला. निसर्ग, पाऊस, डोंगर आणि भरपूर मस्ती यापेक्षा परफेक्ट कॉम्बिनेशन अजून काय हवं. लंच ब्रेकनंतर आम्ही गेलो हिडन वॉटरफॉल बघायला. तर हा होता आमचा सावळागड मॉन्सून ट्रॅव्हल ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन प्रवासात. तोपर्यंत फिरत राहा, आनंदी राहा आणि निसर्गावर प्रेम करत राहा. बाय आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.